बाप, वडील, बाबा, डॅड, फादर. नमस्कार मित्रांनो, मी रुद्राक्ष बिर्जे. स्वागत आहे आपल्या आजच्या अजून एका नवीन आणि छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आजचा विषय आपला आहे बाप. तर सगळ्यांच्या आयुष्यात बाप ही व्यक्ती सगळ्यांच्या आयुष्यातली एक हिरो, सुपर हिरो किंवा राजा, म्हणजे प्रत्येक फॅमिली आणि प्रत्येक मुलगा मुलगी हिच्या जीवनातला हिरो आणि राजा म्हणजे बाप. सगळ्यांनाच माहीत असेल. तर माझ्याही जीवनातले माझे बाबा होते, माझा बाप होता. तर आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला माहिती असेल, आपल्या आयुष्यामध्ये 2 जीवन असतात. तर पहिलं जीवन म्हणजे बाप असल्यावर आणि दुसरं जीवन म्हणजे बाप नसल्यावर. बाप असल्यावर म्हणजे जेव्हा आपल्या डोक्यावर बाप नावाचा साया असतो, म्हणजे जी त्याची सावली असते, तिथपर्यंत माणूस ढगात आकाशात उडतच असतो. प्रत्येकाला माहिती आहे. बाप असल्यावर लक्षात ठेवा, कधी पण बाप असला की त्याची कदर करा. कधीही कितीही काही झालं तरी बापाशी कधी भांडणं करायची नाही. कारण वडील हे प्रत्येकाच्या जीवनातली एक व्यक्ती अशी आहे जी कितीही रुसला समोरचा, म्हणजे त्यांचा मुलगा असेल किंवा कोण असेल, कितीही रुसला तरीही त्याच्या वाईटाचा कधीच विचार करत नाही. आणि आपण जे असतो ते प्रत्येक वेळेस असंच काही ना काहीतरी करत असतो. तर ही चुकी माझ्यामध्ये तरी करू नका. कारण मी माझ्या बाबांना ती गोष्ट घेऊ नाही शकत यामध्ये, म्हणून मी काय बोलत नाही. तर आपली मेन मुद्दा आहे की बाप आणि बापाचे 2 जीवनं दिलेली असतात. म्हणजे आयुष्यामध्ये 2 जीवन आहेत. पहिलं जीवन म्हणजे बाप असल्यावर. तर माझ्याच एका लहानपणीचा मी किस्सा सांगतो. माझे जे लहान होतं, लहानपणी होतो तो किस्सा. तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा माझे बाबा होते, आयात होते, त्यावेळेस मी तुम्हाला लहानपणी माहीत असेल की आपली रिमोट कंट्रोलची कार आहे, RC कार. तेव्हा ती खूप मोठी गोष्ट होती, कारण तेव्हा ती 500 रुपयाला 600 रुपयाला यायची. आता तर नॉर्मल झाली, आता कोणी कधी घेऊ शकतं. तर ती पहिली तेव्हा गोष्ट एक हे होती. तर लोक आता स्वप्न बघतात मोठे मोठे गाडी घेण्याची. माझं पण स्वप्न आहे, पण तेव्हा पण भरपूर जणांची स्वप्न असायची की एक गाडी माझ्याकडे पण असावी रिमोट कंट्रोलची. तर माझ्या लहानपणी म्हणजे माझे जे वडील होते त्यांनी माझ्या घरातल्यांचे म्हणजे जास्त लाड नाही केले. माझेच लाड असायचे जास्त, कारण मी सर्वात लहान. तर ॲक्च्युली माझ्या लहानपणी तुम्ही अंदाज लावा किती गाड्या असतील माझ्याकडे. म्हणजे त्या RC कार येतात त्या भरपूर जणांची फक्त भेटली ना तरी खुश असायची. माझ्याकडे किती गाड्या असतील मला अंदाज म्हणजे सांगा. तर ॲक्च्युली ते आता माझ्याकडे नाही आहेत. आता माझ्या त्या गाड्या बदली लगेच घ्यायचो आणि फोडायचो, म्हणजे असेच आतल्या मोटर्स वगैरे काढायला. तर अशा माझ्याकडे मी तुम्हाला सांगतो की 120 100 ते 120च्या आसपास तो आकडा होता. तेवढ्या माझ्याकडे गाड्या होत्या, RC कार्स. त्यावेळेस म्हणजे 2010-2012च्या दरम्यान माझ्याकडे RC कार्सचा भंडार होता. अक्षरशः भंडार होता. 120 ते 100च्या आसपास माझ्याकडे गाड्या होत्या आणि त्या मी खेळायचो. आणि तरी मला हट्ट कमी नसायचा माझा, मला गाडी हवी तरी पण माझे बाबा कधी बोलले नाही की नाही म्हणून. म्हणजे कधी ना कधीतरी बोलायचे. जेव्हा आता असं अवेलेबल नसेल, मनीचा विषय वेगळा असतो, तर तो अवेलेबल नसेल तर कधीतरी सांगायचे. पण जेव्हा सांगायचे त्याच्याच 1-2 ते 3 दिवसांनी ती गाडी माझ्या हातात असायची. ही होती बाप ह्याची, म्हणजे बाप असल्यावरची जीवन आणि बाप नसल्यावर जे जीवन असतं ते मित्रांनो लक्षात ठेवा, खूप कठीण होतं. आपल्याकडे बाप गेला की आपल्याकडे ना इज्जत असते आणि ना खिशामध्ये पैसा असतो, ना कसं काय ज्ञान असतं. कारण आपण लहानपणापासून बापाच्या जीवावरच उड्या मारलेल्या असतात. म्हणून तर जेव्हा बाप आपल्या त्याचा म्हणजे जी सावली आहे, बापाची जी सावली आहे ती आपल्या डोक्यावरून उठते, त्यानंतर आपल्याला समजतं की आता काहीतरी केलं पाहिजे. कारण खिशात ना पैसा असतो ना आपल्याकडे इज्जत असते. तर ती कमवण्यासाठी आपल्याला बाहेर पडायला लागतो. फक्त आपल्या खांद्यावर असतात त्या म्हणजे जबाबदाऱ्या. तर त्या जबाबदाऱ्या घेऊन आपल्याला बाहेर पडायला लागतं, हे जग बघायला लागतं. कारण बाप असतो तेव्हा आपण कधी जग बघत नाही आणि फक्त त्या बापाच्या पैशावरच उड्या मारतो.
तर जेव्हा बाप सोडून जातो त्यानंतर जेव्हा डोक्यावर जबाबदारी येतात त्यानंतर माणसाला तिची खरी लायकी म्हणजे माणूस जिथे आहे ही समजते आणि त्यानंतर मग त्याला असं रिग्रेट होतं म्हणजे त्याला असं रिग्रेट होतं की जेव्हा मी तर जेव्हा माझे बाबा होते, जेव्हा माझे वडील होते तेव्हाच मी काहीतरी जर शिकलो असतो तर आता मला हे दिवस बघायला लागले नसते. जर त्यांच्या मी पावर चाललो असतो तर हे दिवस मला अजिबात बघायला लागले नसते. तर हा एक मोठा मुद्दा आहे बाबाबद्दल. तर कधीही लक्षात ठेवा, बाप जिथपर्यंत तुमच्याकडे आहे तिथपर्यंत कदर करा. कितीही काहीही झालं तरी, जरी दिवसाला तुम्ही भांडलात, दिवसभर कितीही मारा फटके खाल्लेत, कितीही शिव्या खाल्ल्यात, तरी बापाच्या पायाजवळ जाऊन त्याच्या पायाचा तळवे बघायचे. कधीही जाऊन पायाचे तळवे बघा आणि बापाचा हात बघा, कधीही बघा. त्याच्या बाजू तुमचा जो बाप आहे किंवा तुमचे जे वडील आहेत त्यांच्या पायामध्ये कधीही बघाल तेव्हा त्यांच्या पायाला पडलेले तडं आणि हात सुजलेले लाल पडलेले हात हेच तुम्हाला सर्व काही सांगून जातील. तर हेच एवढंसं सांगण्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ बनवला होता. तर चला, मी माझं काम केलं तुम्हाला समजावण्याचं. मी समजलो लवकरच होतो तर ते समजावलं. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण अशा अजून एका मजेशीर आणि महत्त्वशीर व्हिडिओमध्ये. बाय बाय.